त्यामुळे मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, नागपूरमध्ये मतदानाला सुरुवात झालेली आहे। काही ठिकाणी तब्बल 10 वर्षांनी निवडणूक पार पडतीये। आता आशिष शेलारांनी सुद्धा पत्रकारांशी बोलताना सांगितलं की महायुतीचाच महापौर बसेल असा विश्वास सुद्धा त्यांनी व्यक्त केलेला आहे। 2017 नंतर आज महानगरपालिका निवडणूक होतीये। राज्यातील 29 महानगरपालिकांसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडतीये। मराठी माणसांना मतदानाला यावं अशा पद्धतीचं आवाहन केलं जातंय। नाही, खरं तर मराठी माणसाचं अस्तित्व नाही। मुंबईची महानगरपालिका स्वतःच्या परिवाराची जागीर समजणाऱ्यांच्या अस्तित्वाची ही लढाई आहे आणि त्यामुळे त्यांची ही धडपड दिसत आहे। परंतु गेल्या 11 वर्षामध्ये या मराठी माणसासाठी, मुंबईकरांसाठी, मुंबई शहरासाठी खऱ्या अर्थानं जे काम झालेलं आहे, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त करून देण्याचं काम प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी केलेलं आहे। आणि वरळीतल्या बिडडीचा इथल्या 160 फुटाच्या घरामध्ये राहणाऱ्या मराठी माणसाला त्याच ठिकाणी 560 फुटाचं घर तयार करून देण्याचं काम हे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलेलं आहे। त्यामुळे मराठी माणसाला, मुंबईकराला, मुंबई शहराच्या नागरिकाला हे चांगलं माहिती आहे की मराठी माणसाची, मुंबईकरांची आणि या मुंबई शहर त्यामुळे महानगरपालिकेसाठी सध्या 2017 नंतर आज मतदान होतंय। राज्यातील 29 महानगरपालिकांसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडतीये।